ठाण्यातील घोडबंद रोडवरती केमिकल टँकरला भीषण आग लागल्याचं कळतं। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। ठाण्यातील पाटलीपाडा या परिसरातली घटना आहे। घोडबंद रोडवरती केमिकल टँकर हा ब्रिजवरतीच अचानक या टँकरला आग लागल्याचं या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। नेमकी आग कशी लागली याचं कारणही कळू शकलं नाहीये, मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रिजवान शेख, आमचे प्रतिनिधी। आपण त्यांच्याकडे जाऊयात। रिजवान, ठाण्यातील घोडबंद रोड असणारा पाटलीपाडा या फ्लायओव्हरवरती मोठ्या प्रमाणात केमिकल बिल्डिंग मध्ये यूज होणाऱ्या केमिकल टँकर मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि सदर आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जे गाडीचा जो चालक आहे त्याला कुठेतरी दुखापत झाला असून त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेला आहे। मी सध्या त्याच फ्लायओव्हरती आहे। आपण जर मागे पाहिलं तर हाच तो कंटेनर आहे जो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये उपयोग करण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळी या गाडीला आग लागली त्यावेळी तात्काळ स्थानिक जे लोक होते त्यांनी जे फायर आहे त्यांना माहिती दिली। त्याच्यानंतर वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शेट्टी असो किंवा कासोडे पोलीस स्टेशनचे किशोर बोडके, त्याचबरोबर अनेक अंमलदार अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे। मोठ्या प्रमाणात ही जी गाडी आहे त्या गाडीला बाजू करण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे। आपल्या बरोबर वाहतूक विभागाचे उपायुक्त पण देखील बोलत। सर, काय सांगाल, किती वाजता ही आग लागली होती आणि सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती, आग विझवण्यात आलेली आहे। 2:40 वाजता ही आग लागलेली होती त्या दरम्यानची, कारण त्या दरम्यान मी इकडनं माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यासाठी चाललेलो असताना समोर आग दिसली आणि आपण तात्काळ ट्रॅफिक डायव्हर्ट केलेला आहे। सर, यामध्ये जो चालक होता त्याला दुखापत झाला असं? नाही, चालक आहे, चालक चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि इथंच आहे। आपण तिकडे बघितलं तर तो ब्लू शर्ट वाला तो चालक आहे। याच्यामध्ये नेमकं टँकर काय आहे, नेमकं याच्यामध्ये काय होतं? ऍप्सेबॉन म्हणून फ्लेमेबल लिक्विड आहे आणि जवळपास त्याची क्वांटिटी 10,000 लिटर। ट्रॅफिक वरती कुठलाही परिणाम याचा असं झाला तुम्हाला? ट्रॅफिक वरती कुठलाही परिणाम? ट्रॅफिक आता मेन ब्रिज बंद केलेला आहे, त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक आपल्याला ट्रॅफिक ब्रिजच्या खालनं डायव्हर्ट करत आहोत। थोडा अजून एक अर्धा पाऊण तास ही ट्रॅफिक क्लिअर करण्यात